पंढरपूरमध्ये नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी गेल्या काही दिवसापासून सुरू झाली असून संपूर्ण तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. नगराध्यक्ष पदासाठी उभ्या राहिलेल्या प्रमुख 3 आघाड्यांमुळे लढत अधिकच रंगलेली दिसते. प्रणिता भालके गट, परिचारक गट आणि अभिजित पाटील गट. निवडणूक अर्ज दाखल होताच शहरात एकच चर्चा पुन्हा समोर आली. पंढरपूरमध्ये दबावाचं राजकारण आणि जातीय समीकरणे. सर्वसाधारण महिला ओपन असलेल्या नगराध्यक्ष जागेसाठी परिचारक गटाने ओबीसी कार्ड उचलल्याची चर्चा काही दिवस सुरू होती. अखेर श्यामलताई शिरसट यांच्या उमेदवारीनंतर ही चर्चा आणखी जोरदारताना दिसली. स्थानिक पातळीवर याकडे ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष उभारण्याचा प्रयत्न म्हणून पाहिलं जात आहे. काही नागरिकां आणि कार्यकर्त्यांमध्ये यामुळे नाराजीची भावना दिसत असून मतदार या जातीय विभागणीला कितपत बळी पडतात हे पाहणं अधिक महत्वाचं ठरणार आहे. या दरम्यान अभिजित पाटील गटाबाबत ही राजकीय ताण चर्चेत आहे. स्थानिक पातळीवर असं बोललं जात आहे की कारखान्यासंबंधीचे मुद्दे पुढे करून आणि राजकीय दबाव टाकून ही तिसरी आघाडी उभी करण्यात आली आहे, जेणेकरून परिचारक गटाला सरळ फायदा होईल. अर्थात हे आरोप असले तरी निवडणुकीतील वातावरण ढवळून काढण्यासाठी पुरेसे मुद्दे ठरले आहेत. या साऱ्या घडामोडींचा उलट पंढरपूरच्या सामान्य मतदाराची भाषा खूप स्पष्ट आहे. आम्हाला ओबीसी, मराठा किंवा कोणाची सत्ता येते याच्याशी काही देणं घेणं आहे. आमचा शहराचा विकास हा आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. नागरिकांनी काही प्रमुख त्यांच्या अडचणी, तक्रारी उपस्थित केल्या. गटार, पिण्याच्या पाण्याची समस्या, धुळीचे, उखडलेल्या रस्त्याचे प्रश्न, वारीच्या काळात होणारी प्रचंड वाहतूक कोंडी, शहरातील बंद असलेले सिग्नल, पार्किंगची गंभीर सोय. पंढरपूरला राज्यभरातून वारकरी येतात, पण शहराचे नियोजन अजूनही सक्षम पद्धतीने उभे राहू शकलं नाही. ही वस्तुस्थिती अनेकांना नाराजीचं प्रमुख कारण ठरत आहे. प्रणिता भालकेंनी पत्रकार परिषद घेत स्पष्ट केले की त्यांची लढत केवळ विकासाच्या अजेंड्यावर असेल. भालके कुटुंबाची पंढरपूरमध्ये असलेली प्रभाव, विठ्ठल कारखान्याशी असलेले त्यांचे राजकीय घडामोडी आणि कार्यकर्त्यामध्ये असलेले त्यांचे एकजूटपणा यांच्याकडेही मोठं समीकरण तयार झालेलं दिसतं. या सर्व घडामोडींकडे पाहता पंढरपूरमधील ही निवडणूक तिरंगी लढतीत रूपांतर झाली आहे. जात, गटपास, दबावाचं राजकारण, डावपेच, विकासाचे मुद्दे हे सर्व मिळून या निवडणुकीला अधिक थरारक बनवत आहेत. आता पुढचे काही दिवस पंढरपूरच्या राजकीय नकाशाला कोणते वळण देतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.